नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. गौरी गणपती सजावट स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभाच्या प्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे याचा नमुना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. तरी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. चला तर सुरुवात करतोय गौरी गणपती सजावट स्पर्धा आणि बक्षीस वितरणाच्या समारंभाचं भाषण. प्रथमतः सुरुवात अशी करावी. श्री गणेशाय नमः. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आदरणीय उपस्थित मान्यवर, आयोजक विराज शिंदे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आणि आजच्या या उत्सवाला आपल्याला वेळ देऊन आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. गणपती बाप्पा आला आणि गौराईचं आगमन झालं आणि घराघरात आनंद, उत्साह, मंगलमय वातावरण पसरलेलं आहे. या उत्सवाचं खरं सौंदर्य म्हणजे आपल्या देवी देवतांची सुंदर सजावट. आपली सजावट हा आपला अभिमान आहे आणि या घोषवाक्याला खरं ठरवत आज आपण इथं सर्वजण एकत्र आलो आहोत. मित्रांनो, या सुंदर सजावटीमागे फक्त पैसा नसतो, तर त्यामध्ये असते मनाची ओढ, श्रमाचं चीज आणि संस्कृतीची जोड आणि कुटुंबाचा सहभाग. आई गौरी आणि गणरायाच्या मूर्तीसमोर फुलांची सजावट असो, दिव्यांचा प्रकाश असो किंवा पारंपरिक थीम, प्रत्येकानं आपलं घरचं घर मंदिर बनवलंय. आजच्या या स्पर्धेतून आपल्याला दिसलं की प्रत्येक सहभागीने किती कलात्मकता, मेहनत आणि प्रेम ओतलेलं आहे हे आपल्याला यावरून दिसून येतं. या मंचावरून आयोजक विराज शिंदे यांचं विशेष कौतुक करायला हवं, कारण एवढ्या सुंदर बक्षिसांची व्यवस्था करून त्यांनी केवळ स्पर्धा नाही तर महिलांच्या उत्साहाला एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम केलेलं आहे. पहिलं बक्षीस हे LED TV, दुसरं बक्षीस ही वॉशिंग मशीन आणि तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस पिठाची गिरण आणि पाचवं बक्षीस मिक्सर आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू. मित्रांनो, हे खरंच मोठं प्रोत्साहन आहे. ही फक्त स्पर्धा नाही तर हा सन्मान आहे आपल्या मातृशक्तीचा, त्यांच्या कष्टांचा, त्यांच्या सौंदर्य दृष्टीचा आणि संस्कृती जपण्याच्या त्यांच्या भूमिकेचा. मित्रांनो, आज आपण केवळ बक्षिसं जिंकण्यासाठी सजावट केली नाही तर परंपरेला नवा रंग, नवं तेज देण्याचं काम केलं आहे. जिंकणं हारणं हे गौण आहे, पण सहभागी होणं हे खरं यश आहे. आणि या निमित्तानं मी एवढंच म्हणेन, जिथं गणपती बाप्पा तिथे आनंद आणि जिथे गौराई तिथं सौंदर्य आणि जिथे आपण सारे मिळून सजावट करतो तिथे उत्सवाला मिळतो खरा अर्थ. चला तर आपल्या सर्व विजेत्यांचं आणि सहभागींचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांचं अभिनंदन करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. या ठिकाणी मला संयोजकांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलावलं, आमंत्रित केलं, आमचा मान सन्मान केला. त्याबद्दल मी आयोजकांचं, संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.